आपण या महिला दिन जागतिक महिला दिनानिमित्त सर्वप्रथम आपल्याला शुभेच्छा देतो. आणि ही महिला हा 3 अक्षरी शब्द महिला, या महिला या 3 अक्षरी शब्दामध्ये कितीतरी अर्थ दडलेला आहे. मग महिला हा 3 अक्षरा मिळून बनलेला हा शब्द, पण या महिलेमध्ये फार मोठी शक्ती आहे. मग याचा अर्थ काय? ममता, प्रेम, दयाळू आणि स्वर्ग, जिज्ञासू असे कितीतरी त्याला अर्थ लागतात त्याचे. दुसरं ही आहे. मग ही तिच्यामध्ये अशी शक्ती आहे, हिम्मत, धैर्य, जिद्द, महत्वाकांक्षी अशी ही स्त्री. ही झालं ला. आता महिला याचा अर्थ काय? ला हा महिलामध्येच तुम्हाला दिसून येईल. हा महिला ला म्हणजे हा लाजेचा दागिना. पूर्वी पदर डोक्यावरून घसरायचा नाही, पण तो काळ परत खाली आला, हा भाग वेगळा. तर हा 3 अक्षरी मिळून बनलेला जो हा शब्द महिला, हा महिला, तर ही महिला काय? ही महिला नुसतीच संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळत अर्ध आयुष्य अगदी तिचं निघून जात. मधला जो काळ आहे, मधला काळ नुसतं तिचं काय की संसाराच्या जबाबदाऱ्या. पण मग स्वतःसाठी वेळ केव्हा काढायचा हाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे. मग बराच वेळ एक आयुष्याचा टप्पा गाठत जेव्हा आपण शेवटच्या टप्प्यावर येतो, आता बहुतांश महिला माझ्या वयाच्याच आहेत म्हणायला हरकत नाही. ज्येष्ठ श्रेष्ठ सगळ्याच आहेत तिथे. तरुण आहेत त्या मोठ्या होणारच, आपल्या वयात येणारच आहेत नाही का. तर ह्या आपल्या वयाच्या महिलांसाठी तर हा शेवटचा टप्पा जेव्हा काढतो आपण, त्यावेळेस आपली मुलं बहुतेक परदेशात स्थायिक झालेली असतात आणि उरतात ती दोघे. मग आता दोघांनी हे आयुष्य कसं काढायचं? तर शरीर आणि मनाने ॲक्टिव्ह राहायचं. असं म्हणायचं नाही आज माझी 70 उलटली, आता मी तर आता 73ची आहे म्हणा, पण मला वाटत नाही मी 73 आहे. तर म्हणून म्हणतं की शरीराने आणि मनाने ॲक्टिव्ह राहा. म्हणूनच म्हटलेलं आहे चलते का नाम गाडी है ना. तर जसं वाहतं पाणी बघताना जशी मनाला ऊर्जा निर्माण होते, उलट शेवाळ जमलेल्या टप्प्यात किडे, डास आणि शेवाळ जमणारच. म्हणूनच म्हटलेलं आहे ना थके कभी पैर, ना थके कभी पैर, हौसला बुलंद रखना. जिंदगी में खुशियाँ तो मिलती रहेंगी, ये खुशियाँ अपने बाजार में नहीं मिलती. ये खुशियाँ अपन खुद ही अपने आप में निर्माण करना, ये अपना ही ये है. इसलिए महिला के लिए मैं 2 शब्द और बाकी कार्यक्रम होने के, इसलिए मैं इजाज़त चाहती हूँ. और आणि आतापर्यंत जे आहे ते कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम खूप छान रीतीने राबवले. आणि ह्या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत, अध्यक्षा मेन म्हणजे ही अध्यक्षा ती आपली नंदाताई विरोळकर. हा जो पाया आहे, हा महत्त्वाचा पाया, ज्याच्या मागची जी कार्यकारिणी आहे, तोच जर पक्का नसला तर कार्यकारिणी काहीच करणार नाही. म्हणून हा जो पाया आहे हा फार महत्त्वाचा पाया आहे. आणि त्या नंदा विरोळकरने हा पाया मजबूत ठेवला आहे. या महिला विश्वकर्मा सुधार महिला फाउंडेशनला ती पक्क धरून ठेवलेलं आहे. आणि या ज्या मागच्या कार्यकारिणी आहे तिच्या मागे जेव्हा ती आई, जेव्हा छोटी छोटी बत्तांची पिलं आहे किंवा काही आहे, ती आई पुढे होते आणि मागेच ती छोटी छोटी पिलं चालतात, तिला पुढे जाऊ. म्हणजे हा जो पाया आहे नंदाचा, त्या नंदाने तो पाया मजबूत केलेला आहे. आणि म्हणूनच आपण आज इथे उपस्थित सगळ्या महिलांमध्ये मी सुद्धा आहे. तर आतापर्यंत जे सांस्कृतिक कार्यक्रम झाले, आता त्याला आपण थोडी वेगळी कलाटणी देऊया. तर आता माझी विनोदी कविता म्हणजे
माझे स्वरचित आहे. आता मी कवयित्री आहे, लेखिका आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. माझ्या सगळ्या स्वरचितच कविता आहेत. त्यातलीच मी एक विनोदी कविता आपल्यासाठी मी सादर करते आहे. आता तुम्ही नुकताच प्रचार पाहिला असेल, निवडणूक पाहिली असेल, पण ही निवडणूक वेगळी आहे. ही आहे निवडणूक खेड्यातली. आता खेड्यातली तिचं नाव आहे चिंधी. आता तिला निवडणुकीसाठी घेऊन जातात. आता बघा तिची काय गत होते, मी आपणापुढे सादर करते आहे. आता त्या शीर्षक आहे चिंधीची गत. आता हा खेड्यातला प्रचार आहे. तिला जबरदस्तीने घेऊन जातात. मध्याची माय म्हणे प्रचाराला गेली आणि डोळ्यात पाणी आणून सांगे असे गती झाली. मध्याची माय म्हणे प्रचाराने गेली आणि डोळ्यात पाणी आणून सांगे असे गती झाली. अहो नसतानाही पाणी नाही लोक आले घरी, नसतानाही पाणी नाही लोक आले घरी. आणि चाल म्हणे चिंदे तू का माय भारी, आणि चाल म्हणे चिंदे तू का माय घरी. जाता खेपी घोटभर चहा पिऊन गेली आणि डोळ्यात पाणी आणून सांगे अशी गती झाली. आणि डोळ्यात पाणी आणून सांगे अशी गती झाली. निवडून आलो म्हणजे तोही रोजी देईल म्हणे, आणि गेल्या खेपी गेली त्याचे पैसे आहे जुने. निवडून आलो म्हणजे तोही रोजी देईल म्हणे, आणि जुन्या खेपी गेलो त्याचे पैसे आहे जुने. गीता भऱ्या पोटासाठी मांग गेली आणि डोळ्यात पाणी आणून सांगे अशी गती झाली. आणि डोळ्यात पाणी आणून सांगे अशी गती झाली. नवरा तिकडं दारूच्या बाई नशे मंदी चोर, नवरा तिकडं दारूच्या नशे मंदी चोर. आणि घरी आल्या आल्या करते कुर, आणि घरी आल्या आल्या करते कुर. त्याचा एकच सवाल का कोणा संग गेली. आणि डोळ्यात पाणी आणून सांगे अशी गती झाली. आणि डोळ्यात पाणी आणून सांगे अशी गती झाली. चुनावाला म्हणजे लेख दम नाही खात, चुनावाला म्हणजे लेख दम नाही खात. आणि सांगता नाही येत कोण कवा करण घात, आणि सांगता नाही येत कोण कवा करण घात. आता पावतर इज्जतीले साबूत ठेवत आली आणि डोळ्यात पाणी आणून सांगे अशी गती झाली. आणि डोळ्यात पाणी आणून सांगे अशी गती झाली. दारू गांजा पिऊन पक्के प्रचाराला येते, दारू गांजा पिऊन पक्के प्रचाराला गेले. आणि मोटर टॅक्सी मंदी बाई धक्के मारत नेते, आणि मोटर टॅक्सी मंदी बाई धक्के मारत नेते. अहो गया बसला बोंबलो कंबर झाली ढिली, गया बसला बोंबलो कंबर झाली ढिली. आणि डोळ्यात पाणी आणून सांगे अशी गती झाली. आणि डोळ्यात पाणी आणून सांगे अशी गती झाली. घरी येता बाई रोज वाजते 12, घरी येता बाई रोज वाजते 12. आणि मध्याच्या बापाचा वर्त चढते 12, मध्याच्या बापाचा वर्त चढते 12. अहो गावभर लेकाच्या बोंबा केली. आणि डोळ्यात पाणी आणून सांगे अशी गती झाली. आणि डोळ्यात पाणी आणून सांगे अशी गती झाली. सख्खे भाऊ पक्के वैरी इलेक्शनच्या पायी, सख्खे भाऊ पक्के वैरी इलेक्शनच्या पायी. आणि मोठा मेला लहान त्याच्या मैत्रीत जात नाही, मोठा मेला लहान त्याच्या मैत्रीत जात नाही. सांगा बापा अक्कल यायची कुठं गेली, सांगा बापा अक्कल यायची कुठं गेली. आणि डोळ्यात पाणी आणून सांगे अशी गती झाली. आणि डोळ्यात पाणी आणून सांगे अशी गती झाली. पायात पडते आड्या करे खुर्ची सोडत नाही, पायात पडते आड्या करे खुर्ची सोडत नाही. आणि आपल्या जागे तरणे ताटे पोट्टे धाडत नाही, आणि आपल्या जागे तरणे ताटे पोट्टे धाडत नाही. आणि मले मातर कवाचे रिटायर केली. आणि डोळ्यात पाणी आणून सांगे अशी गती झाली. आणि डोळ्यात पाणी आणून सांगे अशी गती झाली. आणि जनतेच्या सेवेसाठी निवडून द्या म्हणते, आणि जनतेच्या सेवेसाठी निवडून द्या म्हणते. आणि एका लाखात कसा बाई लखपती बनते, आणि एका सालात कसा बाई लखपती बनते. आणि पुसत नाही चिंदी पुन्हा आहे का मेली. आणि डोळ्यात पाणी आणून सांगे अशी गती झाली. आणि डोळ्यात पाणी आणून सांगे अशी गती झाली. मध्याची माय म्हणे प्रचाराला गेली. आणि डोळ्यात पाणी आणून सांगे अशी गती झाली. आणि डोळ्यात पाणी आणून सांगे अशी गती झाली. धन्यवाद. आपले सर्वांचे आभारी आहे.